नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कैलास पवार, उपाध्यक्ष मुरा असोसिएशन महाराष्ट्र राज्य. शेतकरी मित्रांनो, रेडी संगोपन हे महाराष्ट्रातील मुराचं भविष्य आहे आणि हे आपल्या पवार मुरा फार्मवर तयार होणारे रेडे आहेत. शेतकरी मित्रांनो, वासरू संगोपन करताना सुरुवातीच्या काळामध्ये येणाऱ्या अडचणी, जे पण वासरू जन्मल्यानंतर त्याला आपण बांधून ठेवतो आणि इथेच वासरू खराब व्हायला सुरुवात होते. वासराला मोकळं केलं पाहिजे, त्याला थोडासा व्यायाम भेटला पाहिजे, ऊन भेटलं पाहिजे, सकाळचं कोवळं ऊन आणि पोटभर दूध भेटलं पाहिजे. तर यामध्ये काळजी घ्यायची गोष्टी अशा आहेत की ज्यावेळेस तुम्ही उन्हासाठी त्याला बाहेर सोडता त्यावेळेस त्याने माती खाऊ नये, म्हणून त्याला असं आपण तोंडाला मुंगसं बांधलं आहे किंवा त्याला मुस्कं म्हणतात, काही जण मुंगसं म्हणतात, हरियाणामध्ये छिक्का म्हणतात. तर हे आपण हरियाणामध्ये भेटते 10-20 रुपयाला, ते आपण आणलेले आहेत. तर ते आपण त्या बच्चाला लावलं आहे, जेणेकरून ते माती खाणार नाही, पाणी पिणार नाही, कुठला चारा खाणार नाही आणि अशा पद्धतीने त्याचा व्यायाम होतो आहे. आणि हा व्यायाम झाला तर बाळ सदृढ तयार होणार आहे, जी रेडी तयार होणार आहे अतिशय स्ट्रॉंग आणि मजबूत तयार होणार आहे. तर तुमच्या फार्मवर तुम्ही रेड्या कशा संगोपन करताय नक्की कमेंट करा. पवार मुरा फार्मला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. वेगवेगळे व्हिडिओ आपल्या फार्मवरती मुरा संदर्भात बनवले जातात. यापुढील व्हिडिओ कुठला बनवला पाहिजे त्याबद्दल कमेंट करा. धन्यवाद.